पुढची बातमी पाहूयात। गेल्याच महिन्यामध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये हर्षवर्धनने दुसऱ्यांदा गदा जिंकून 7वा डबल केसरी महाराष्ट्र होण्याचा बहुमान मिळवलेला होता। मात्र याच वेळी त्यांनी आपल्याला शासकीय नोकरी मिळत नसल्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केली आहे। त्यावर आता मंत्री गिरीश महाजनांनी स्पष्टीकरण दिले। हर्षवर्धन बाबत शासन निर्णय घेईल, पण त्यांना क्लास 1 अधिकाऱ्याची नोकरी हवी आहे, मात्र कायद्यात तशी तरतूद नसल्याचं स्पष्टीकरण दिलं गेलं आहे। 22 मार्चला जेव्हा सामना झाला त्यावेळेस मी अशी खंत व्यक्त केली होती की मला सरकारची गरज नाही आहे किंवा मला नोकरी नाही आहे। त्याच्यानंतर मला परत मी एकदा सरकार म्हणजे सर्वांनी सांगितलं की असं करू नको, आणि त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा फॉलोअप घेण्यास गेलो। भुसे साहेब असतील किंवा आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांना सर्वांना मी भेटलो आणि त्यांनी पण मला सकारात्मक उत्तर दिलं की आता लवकरात लवकर तुला जॉईनिंग करून घेऊ। पण त्याच्यानंतर आता जवळपास 1 महिना होऊन गेला आहे आणि कोणत्याही प्रकारचं मला त्या ठिकाणावर मेसेज किंवा काही आलेलं नाही, बोलवलं नाही आणि अजूनपर्यंत जॉईनिंग काही झालं होईल काय? आता 38 दिवस झाले म्हणजे लगेच नोकरी मिळत असं नाही। आता विजय चौधरी होते, त्यांना सुद्धा वर्षभर वाट बघावी लागली होती। निश्चित त्यांच्याकडे आमचं लक्ष आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते भेटलेले आहेत, मी स्वतः त्या वेळेला होतो आणि त्यांनी पण शब्द दिलेला आहे नोकरी त्याला मिळणार आहे। पण त्यांचं म्हणणं आहे मला क्लास 1 नोकरी पाहिजे, त्यामुळे थोडसा कायद्यामध्ये तशी तरतूद नाहीये। विजय चौधरींना ज्यावेळेला ते ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले त्यावेळेला स्पेशल नियम करून कॅबिनेटचा निर्णय घेऊन, आणि ते सलग झाले होते आणि म्हणून त्यांना आपण त्या ठिकाणी DYSP डायरेक्ट केलेलं होतं। सदगीरच्या बाबतीमध्ये त्यांना योग्य निर्णय त्या ठिकाणी शासन घेईल।